नमस्कार मित्रांनो, आज 6 जुलै आणि लपंडाव्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदाला आता तेजस्विनी सापडली आहे आणि याबद्दल ती मनस्विनीला जाऊन सांगणार आहे. मनस्विनी नंदाच्या डोक्यावर बंदूक ठेवते. मग आता नंदा सगळं सांगणार का मनस्विनीला की तेजस्विनी त्या बिल्डिंग मधून गायब होणार? बघूया आजच्या भागात. त्याचबरोबर परशु आणि मीनाक्षी मूल दत्तक घ्यायला गेलेत, पण सरकारने तिथे पण आधीच फोन लावून कुरिअर पाठवून त्यांना सांगितलं. तर मित्रांनो, बघूया कसं काय झालं ते. काल रविवार होता म्हणून एपिसोड आलाच नव्हता, त्यामुळे काल काही चॅनल्सनी बनावटी रिव्ह्यूज टाकले असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. त्याआधी जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मालिकेच्या खऱ्याखुऱ्या रिव्ह्यूसाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर सुरू करूया मित्रांनो आजच्या धमाकेदार भागाला. सखी आता किचन मध्ये असते आणि तिच्या काकांसाठी ती चहा बनवत असते. तर तिचे काका तिला एक किस्सा सांगतात की गौतम काकाचं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि त्यांची बायको म्हणजे उर्मिला त्यांना म्हणाली होती की तिला निर्जळी उपवास करायचा आहे. तर गौतम आता सखीला सांगतो की मी उर्मिलाला म्हटलं होतं तेव्हा की बाई, तुला माहिती आहे का निर्जळी उपवास म्हणजे काय असतो? अगं बाई, एक थेंबही पाण्याचा प्यायचा नसतो. त्यावर आता उर्मिलाने असं म्हटलं होतं. ऑफकोर्स गौतम, मला माहिती आहे. आता गौतम याची ऍक्टिंग पण करून दाखवतो सखीला. त्यानंतर पुढे आता गौतम सखीला सांगतो, तुला सांगतो सखी, तुझी उर्मिला काकू आहे ना, ती दुपारी 12 पर्यंत ठीक होती आणि मग 12 नंतर तिची जी तळमळ चालू झाली. आणि सखी, तुला माहिती आहे का ती मला काय म्हटली? गौतम, कॉफी पिऊ शकते का? म्हणजे मी निर्जळी उपवास करतेय ना, मी पाणी नाही पित, पण मग चहा, कॉफी, ज्यूस दुसरं काहीतरी पिऊ शकते ना? आणि गौतम आता हसून सांगतो ही गोष्ट सखीला आणि म्हणतो, मी तिला म्हटलं की नो, अजिबात नाही. निर्जळी उपवास म्हणजे निर्जळी उपवास, एक थेंबही पाण्याचा प्यायचा नाहीये. आणि बोलताना गौतमला ठसका लागतो आणि गौतम म्हणतो, मी तर विसरलोच ग, मी इथे पाणी प्यायसाठी आलो होतो. गौतम आता फ्रीज मधून पाण्याची बॉटल बाहेर काढतो आणि पाणी पितो. सखी म्हणते, अच्छा. आता सखीच्या मनात एक विचार असतो. सखी तिच्या मनात म्हणते, काका कसं सांगू, मला किती भूक लागली आहे ते. पुढे आता गौतम सखीला सांगतो. मग कसं तरी करून उर्मिलाने निर्जळी उपवास पूर्ण केला. पुढे आता गौतम म्हणतो, निर्जळी उपवास करावा, तूही करशील कधीतरी कबीरसाठी. कारण उपवासाने आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपली त्वचा पण एकदम अशी टुकटुकीत होते. तसंही माझी बबडू दिसायला छानच आहे आणि आज तर काहीतरी स्पेशल आहे. आज माझी बबडू खूपच गोड दिसतेय. सखी आता गौतमकडे बघते. गौतम म्हणतो, ए तू सांगितलं नाहीस ग कशी झाली पूजा? तर आता सखी सांगते, वटपौर्णिमा छान झाली. सखी आता कप घ्यायला जाते म्हणून आता गौतमचं लक्ष सखीच्या पैंजणावर पडतं आणि गौतम म्हणतो, ओ हो, नवीन पैंजण म्हणजे याआधी मी बघितले नाही म्हणून विचारतोय. सखी म्हणते, हा ते कबीरने गिफ्ट केलेत. तर आता गौतम काका सखीला चिडवू लागतो आणि म्हणतो, कबीरने गिफ्ट केले, पैंजण दिलंय, सो रोमॅन्टिक. तर आता सखी म्हणते गौतमला, काय काका, आता केले गिफ्ट आणि मी नाही मागितले त्याला. सखी आता थोडी चिडतेच. तर आता गौतम म्हणतो, अगं बबडू, त्यालाच प्रेम म्हणतात. समोरच्याला काय हवंय ते त्याला न सांगता त्याच्या मनातलं ओळखून त्याला गिफ्ट देणं यालाच प्रेम म्हणतात. आता मात्र सखी थोडीशी लाजते आणि त्यानंतर सखी आता चहा वगैरे देत असते, सर्व करते. तर गौतम म्हणतो, हा काय मस्त सुगंध दरवळला. पण हे बबडू, तुला चहा प्यावासा वाटत नाहीये ना? आता सखी गौतमकडे बघते. गौतम म्हणतो, सहज विचारलं, पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून आहे की नाही असं वाटत नाहीये सखी की तुला काही चहा प्यायची इच्छा आहे किंवा भूक लागली असं काही. आता गौतम ब्रेड खात असतो सखी समोर. सखी मनात म्हणते, काका तुला कसं सांगू, मला किती भूक लागली आहे ते. त्यात इथे चहाचा सुगंध येतोय आणि तू त्यात मला लेक्चर देतोयस निर्जळी उपवासावरून. तर गौतम विचारतो, किती? तर सखीला धक्काच बसतो. सखी म्हणते, काय? गौतम म्हणतो, अगं पैंजण कितीला घेतलेत? कारण अशी वेगळी डिझाईन दिसतेय आणि हल्ली रेट्स पण उतरलेत म्हणून विचारतोय, कितीचे झालेत? आता सखी हळूच आवाजात म्हणते, सोन्याचे रेट्स उतरले असतील पण माझी भूक चढतीये इथे, त्याचं काय? गौतम विचारतो, काय म्हटली? सखी आता हसते आणि म्हणते, कुठे काय, काहीच नाही. आणि गौतम आता मुद्दाम करतोय की काय माहिती. गौतम थांबतच नाही आणि म्हणतो, टोस्ट पहाई, ही टोस्ट पाहिली ना की मला माझं लहानपण आठवतं. मस्त अशी साय घ्यायचो मी, असं टोस्टवर लावायचो.
आणि मग टोस्ट असं चहामध्ये बुडवायचो आणि मग मस्त असं खायचो. आता सखीच्या तोंडाला पाणी सुटतं. गौतम म्हणतो मी ते विसरूच शकणार नाही. जितक्यात गौतमला एक फोन येतो आणि गौतम त्याचा चहा घेऊन आता डायनिंगवर बसतो आणि सखी काय करते, तिथे भरणी ठेवली असते त्यामधली ती ब्रेड बाहेर काढते खायसाठी. आणि आता गौतम परत येतो आणि पूर्ण भरणीच घेऊन जातो ब्रेडची आणि आता सखीला पण द्यावीच लागते. सखी आता स्वतःला म्हणते नेमकं लपून खात असताना अचानक गौतम काका आले. याचाच अर्थ काय होतो की देवाच्याही मनात आहे की मी उपवास धरावा. ठीक आहे मग करतेच. मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. तेजस्विनी कपडे सुकवत असते आणि तिचं लक्ष जातं एका गाडीकडे. तेजस्विनीला माहिती नसतं की त्या गाडीत कोण आहे, पण तेजस्विनी आधीच अशी लपून जाते. तिला अर्थातच सरकारची भीती वाटत असते नेहमीच. तर इथे काय होतं, आता कान्हा आणि ती बाई बाहेर निघतात आणि कान्हा या बाईला विचारतो ताई तुम्ही काय इथे राहता का, इथे येऊन गेलो मी मागे. तर आता ही बाई सांगते नाही नाही या मागे आणखी एक बिल्डिंग आहे, मी तिथे राहते दादा. कान्हा म्हणतो बरं ठीक आहे, या बाळाची तुम्ही काळजी घ्या. पण ही बाई आता हो म्हणते आणि निघून जाते. कान्हा मात्र तिथेच उभा असतो आणि ऑब्झर्व करत असतो त्या बिल्डिंगला. आणि तेजस्विनी आता घाबरत असते. आणि मित्रांनो तेजस्विनीने जी साडी सुकवायला टाकली असते ही तीच साडी असते जी घालून तेजस्विनी आणि मनस्विनी दोघी भानवड दरीवर गेल्या होत्या, जिथे मनस्विनीने तेजस्विनीला किडनॅप करून धक्का दिला होता. तर ही तीच साडी असते. अपर्णा आता बाहेर येते आणि कान्हाला म्हणते काय झालं कान्हा, निघायचंय ना. तर कान्हा आता अपर्णाला सांगतो निघूया आपण, पण अगं आई मी या जागी आलोय. अपर्णा विचारते कधी. तर कान्हा सांगतो ते नाही का सखी ते ड्रग प्रकरणात अडकली होती तेव्हा ती जी मासेवाली बाई होती ती इथेच लपून बसली होती, तेव्हा मी तिला शोधत शोधत इथे आलो होतो. आपल्याला आता ते फ्लॅशबॅक पण दाखवलं जातं. अपर्णा म्हणते अच्छा ठीक आहे चल मग आता आपण निघूयात. तर कान्हा आता कारमध्ये बसतो आणि त्याच्या आईला घेऊन निघून जातो. आता तेजस्विनी डोकावून बघते आणि तिला आता बरं वाटतं की गाडी गेली आहे म्हणून. पण मित्रांनो थोड्याच वेळात तिथे आता नंदा येणार आहे. आता ही जी बाई आहे तिच्या बाळाला घेऊन आतमध्ये येते घरात. तर आता तेजस्विनी विचारते काय ग बाहेर कोण आलं होतं. त्यावर आता ही बाई सांगते काही नाही, एक भला माणूस होता, तो मला सोडायला आला होता आणि हॉस्पिटलचं बिल पण त्यानेच भरलं. तर तेजस्विनी म्हणते का, अगं मी अंगठी दिली होती ना. तर ही जी बाई आहे ती पैसे दाखवते आणि म्हणते त्याने एवढे पैसे मिळाले, बिल सुद्धा मी भरायला घेतलं होतं पण ते भिजले होते नोट म्हणून पैसे घेतलेच नाहीत, म्हणून त्या दादानेच बिल पे केलं. तेजस्विनी म्हणते देव त्याचं भलं करो, तू जा आधी बाळाला बघ. तेजस्विनी आता हात जोडते आणि म्हणते देवा साईनाथा तुमच्या कृपेमुळे आज ही दोघं सुखरूप घरी परत आली. बाळाला आता बरं वाटतंय, असंच त्यांना सुखरूप असू द्या, असंच तुमचं लक्ष असू द्या बाबा. तेजस्विनी आता हात जोडते आणि तितक्यात तिला आवाज येतो येड्याची जत्रा मेली असा. आणि तेजस्विनी खूप घाबरते. आता ही नंदा इथे कुठून तडमडली काय माहिती. आता तेजस्विनी मागे वळून बघते आणि नंदा तिला म्हणते शेवटी सोन्याची कोंबडी लागलीच हाताला. तेजस्विनीच्या तोंडातून शब्द पण फुटत नसतात, ते खूप घाबरली असते. त्यानंतर थोड्या वेळाने तेजस्विनी म्हणते आई. त्यावर ही नंदा म्हणते आई. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. आता सखी तिच्या खोलीत असते, तिने तिचे केस असे मोकळे सोडले असतात. तिथे आता कान्हा येतो आणि सखी आता मागे वळते. कान्हा म्हणतो आई शपथ काय अवतार करून घेतला हा. सकाळी तुम्ही सावित्री होतात, आता दुर्गा. काय विचार काय तुमचा. आता सखीला आधीच भूक लागली असते आणि तिचा राग आता कंट्रोल होत नाही. ती म्हणते तू आहे ना गप्प बस, मी आता तुझ्याशी काय कोणाशीही बोलण्याच्या मूड मध्ये नाही आहे. कान्हा म्हणतो सॉरी. कान्हाला आता अशी डकार येते. कान्हा म्हणतो ते चायनीज खाल्लं ना त्याने मला असं होतच होतं. तुम्हाला तर माहितीये. सखी आता आणखीच चिडते बाबा आणि म्हणते तू जेवून आलास आणि नुसतं जेवून नाही तू चायनीज खाऊन आला. कान्हा म्हणतो हो. आता पुढे सखी म्हणते तुला काहीच वाटत नाही ना, इथे मी दिवसभर उपाशी आहे. कान्हा म्हणतो आय नो. सखी म्हणते तुला काही वाटते की नाही रे, काही मॅनर्स वगैरे आहेत. मी उपवास केला आणि तू मला येऊन सांगतोयस आणि त्यातही तू चायनीज खाऊन आलायस ते सांगतोयस. कान्हा म्हणतो मग काय झालं, आता चायनीज खाल्लं तर तेच सांगेल ना, काय काठियावाडी खाल्लं असं सांगेल. आता सखी आणखीच चिडते आणि म्हणते जोक सुचतोय. कान्हा म्हणतो मग काय कौतुक करू. सखी म्हणते जमणार आहे का कौतुक करणं. कान्हा म्हणतो का नाही जमणार,
म्हणजे काय, बायकोचे असे लाड करणं, कौतुक करणं, त्यासाठी शब्द अपुरे पडतात की काय मला? आणि आज तर मी स्पेशल कौतुक करणार आहे. तुम्ही उपवास धरलाय, तो सुद्धा खास माझ्यासाठी. आता सखी म्हणते, 1 मिनिट, मी तुझ्यासाठी उपवास धरला नाही. कान्हा म्हणतो, आ अच्छा, मग ते तुमचं डाएट वगैरे आहे असं आहे का? सखी म्हणते नाही. कान्हा म्हणतो, बरं मला सांगा, तुम्ही सकाळी पूजेला गेला होतात हो ना? सखी म्हणते, हो. मग मी केली ना पूजा. कान्हा म्हणतो, मग तिकडे काही खायला नाही दिलं का कोणी? सखी म्हणते, अरे तिथे कसं कोणी खायला देईल कोणाला? आणि जर कोणी दिलं तर मी कसं खाईल? कान्हा म्हणतो, खायचं हो. तर सखी म्हणते, अरे इतक्या लोकांची श्रद्धा आहे, काहीतरी तथ्य असेल. कान्हा म्हणतो, माझा विश्वास नाहीये. म्हणजे बायकोने नवऱ्यासाठी उपवास धरायचा आणि बायकोने काहीतरी खाल्लं की नवऱ्याला काहीतरी होईन. काय हे? सखी म्हणते, नाही नाही, विषाची परीक्षा का घ्यायची? काही झालं तर तुला? कान्हा म्हणतो, मला? सखी म्हणते, हो. तर कान्हा आता बरोबर पकडतो आणि म्हणतो, तुम्ही तर माझ्यासाठी उपवास धरलाच नाहीये. सखी म्हणते, मग कोणासाठी, दुसऱ्या कोणासाठी धरला का? तर कान्हा म्हणतो, अच्छा, म्हणजे माझ्यासाठी धरलाय हो की नाही? आता तुम्ही मान्य केलंय. सखी आता कान्हाला म्हणते, गप्प बस, फालतू बडबड करू नको, इथे मला भूक लागलीये. कधी संपणार आहे हा दिवस? कान्हा म्हणतो, कधी संपणार? सखी आता बेडवर जाऊन बसते. कान्हा तिच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, 12 वाजायला 12 मिनिटं बाकी आहेत अजून. आणि सखी मॅडम, तुम्हाला सांगतो, ही 12 मिनिटं तुम्हाला 12 वर्षासारखे भासतील. म्हणून काहीतरी करायला हवं तुमचं माइंड डायव्हर्ट करायसाठी. सखी विचारते, काय? कान्हा म्हणतो, त्या दिवशी नाही का आपण 10 स्टेप मध्ये डान्स केला होता, चला मग आपण नाचूया. सखी म्हणते, नाही, अजिबात नाही, मी तुझ्यासोबत डान्स करणार नाही. आणि तसंही 12 मिनिटं आहेत ना, अशी जातील. तर त्या सखी जसं ऍक्शन करते हाताने, कान्हा तिची कॉपी करतो आणि म्हणतो, आताशी 1 मिनिट झालंय, अजून 11 मिनिटं. बापरे, कसं करता तुम्ही? कान्हाची मान दुखायला लागते सखीची ऍक्टिंग करून, तिची कॉपी करून. सखी म्हणते, तू गप्प बस. तर कान्हाला आता अजून एक डकार येते. सखी आता चिडते आणि तिचं तोंडच फिरवते आणि कान्हाला तिला चिडवायला खूपच मज्जा येत असते. इथे आता सीन शिफ्ट होतो. आता मनस्विनीची आणि नंदाची पार्टी सुरू असते. आता ही मनस्विनी जी आहे, तिने खूप दारू वगैरे पिली असते आणि नंदाने सुद्धा. आता ही जी मनस्विनी ती विचारते, काय ग, मुंबई दौऱ्यावरून यायला यावेळी खूप उशीर केला? नंदा म्हणते, अजून उशीर करणार होती. म्हटलं चला जाऊया, नाही तर ती सखी तुला पोत्यात टाकून घराच्या बाहेर फेकून दिलं असतं तिने. तुझा फोटो उतरवला, मग तुझा आवाज. आता मनस्विनीला हे सगळं आठवतं की कसं काय झालं होतं. आणि मनस्विनी सखीच्या पायाशी आली होती हे पण तिला आठवतं. आता नंदा म्हणते, आणि मग नंतर तुझा माज. आणि आता मनस्विनीला हे पण आठवतं की सखीने असं म्हटलं होतं की आजपासून सखी तिला सरकार नाही म्हणणार, तर मनस्विनीच म्हणणार. ही नंदा पण नशेच्या धुंदीत असते. पुढे नंदा म्हणते, आणि मग त्या चाळीतल्या लोकांना घरात घेऊन, पत्रकारांना बोलून तिने तुझ्याकडून सगळं वधवून टाकलं, पोपटासारखं, मिठू मिठू असं. आता मनस्विनीला हे पण आठवतं. नंदा म्हणते, म्हणून आले मी, कारण मी बघितलं ना ते सगळं बातमीत. इथे आता परत सीन शिफ्ट होतो. कान्हा त्याच्या घड्याळकडे बघतो आणि सखीला सांगतो, 3 मिनिटं. तर सखी म्हणते, फक्त 9 मिनिटं राहिलीत? फक्त 3 मिनिटं राहिलीत का? कान्हा म्हणतो, नाही हो, फक्त 3 मिनिटं झाली आहेत, अजून 8 मिनिटं बाकी आहे. कान्हा आता हसतो. सखी म्हणते, तुला हसू येतंय आणि मजा येते तुला? इथे भुकेने माझं डोकं फुटायला झालंय आता, आणि वेळही लवकर जात नाहीये. सखी तिचा फोन चेक करते आणि त्यामध्ये ती टाइम बघते. सखी म्हणते, आता एक एक सेकंद एक एक दिवसासारखा वाटायला लागलाय. कान्हा म्हणतो, शांत शांत. ह्युमन सायकोलॉजी, ज्या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही असं म्हणतो ना, आपण त्याच गोष्टीचा जास्त विचार करत असतो. तुम्ही जितकं जास्त घड्याळ बघाल ना, टाइम बघाल, तितकं काटे त्यांच्या स्पीडने चालतील. कान्हा आता हाताने असं इशारा करतो आणि म्हणतो, हे असे हळू असे. सखी म्हणते, काय? कान्हा म्हणतो, तुम्ही बघूच नका काट्यांकडे, दुर्लक्ष करा. त्यापेक्षा आजूबाजूच्या गोष्टींकडे बघा, किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत. अरे माझ्याकडे बघा, मी काय कमी सुंदर आहे? सखी आता कान्हाकडे बघते आणि लुक देते. कान्हा म्हणतो, सॉरी, मी काय म्हणतोय, चला ना आपण डान्स करू. हे बघा, प्रश्न 7.5 मिनिटांचाच आहे ना. सखी म्हणते, काय म्हणजे इतक्या वेळात फक्त 7.5 मिनिटं झाली?
कान्हा म्हणतो नाही, अजून बाकी आहे 7.5 मिनिटं. म्हणून तर तुम्हाला म्हणतोय मी डान्स डान्स. सखी म्हणते ठीक आहे. सखी तिचा फोन कान्हाला देते आणि म्हणते लाव गाणं. कान्हा म्हणतो आता कसं. कान्हा आता गाणं ऑन करतो, म्युझिक प्ले करतो आणि सखी सोबत डान्स करतो. सखीचं मन डायव्हर्ट व्हावं म्हणून आणि वेळ निघून जावा. आणि ते सॉन्ग असतं ही चाल तुरु तुरु ते वालं. आणि मग आता एक क्षण येतो, सखी कान्हाकडे बघतच राहते आणि कान्हा पण सखीकडे बघत असतो. कान्हा म्हणतो 12 वाजलेत आता. आता सखी म्हणते 12 वाजले, ठीक आहे, मी पटकन जाऊन काहीतरी खाऊन येते. आणि सखी आता धावतच निघून जाते. कान्हा आता एकटाच डान्स करतो आणि खुश होतो एकदम, सखी सोबत डान्स करायला मिळालाय म्हणून. इथे आता परत सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे ती म्हणत असते नंदाला, नव्याचे नवलाई, आता संपले तिचे दिवस. उद्याच मी तिची मस्ती उतरवणार आहे आणि रोज थोडं 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 करून तिला मारणार आहे मी. तिची आई एका झटक्यात मेली, पण सखीला नाही. सखीला मी एका झटक्यात नाही मारणार, थोडं 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 करून मारणार. तर आता नंदाच्या तोंडातून निघून जातं आणि नंदा म्हणते कोण म्हणते तेजस्विनी मेली म्हणून. ती जिवंत आहे. आणि हे ऐकून आता मनस्विनीच्या पायाखालची जमीन सरकते, तिची थोडीशी नशा उतरते. मनस्विनी आता उठून उभी होते आणि म्हणते काय म्हटलं. नंदा आता हसते आणि म्हणते उतरली ना दारू, उतरली ना, जिवंत आहे ती, जिवंत आहे. तेजस्विनी जिवंत आहे. तर आता मनस्विनी म्हणते ए गप ग, तुला दारू जास्त झाली का ग, तुला झेपत नाही तर पिते कशाला. आता मनस्विनी पण नीट उभी राहू नाही शकत, ती पण अशी डोलत असते. पण नंदा परत सांगते ऐक माझं शांतपणे, ती तेजस्विनी जिवंत आहे आणि मी माझ्या डोळ्याने बघितलंय तिला. ती कुठे. आता मात्र मनस्विनी सिरियस होते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी आता परशु आणि मीनाक्षीला घेऊन त्या ट्रस्ट मध्ये जाते बाळाला दत्तक घ्यायला. पण तिथली मॅनेजर आता यांना सांगते की आम्ही तुम्हाला मूल दत्तक नाही देऊ शकत, आम्हाला सरकारचं कुरिअर आलंय सकाळीच. तर दुसरीकडे आता मनस्विनी नंदाच्या डोक्यावर बंदूक ठेवते. तिला विचारते तेजस्विनी कुठे आहे. तर नंदा आता घाबरतच सांगते ते तेजस्विनी बिल्डिंग मध्ये. बापरे मित्रांनो, असा सगळा आजचा भाग होता. हे उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता मनस्विनीला तेजस्विनीचं लोकेशन पण समजतं. पण आता नंदाने तेजस्विनीला शोधून काढलंय, म्हणून असं पण होऊ शकतं की तेजस्विनी तिथून गायब झाली. तर बघूया मित्रांनो उद्याच्या भागात आपल्याला सगळं कळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.